नमस्कार. घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय पण वाटतंय की बजेट मोठं लागेल. जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त 10 लाखांमध्ये भारतात घर घेणे शक्य असेल तर थोडं शक्य वाटतंय ना. पण थांबा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही अफोर्डेबल व प्रॅक्टिकल विषयांबद्दल चर्चा करूयात. चला मग लहान शहरांपासून सुरुवात करूया. नागपूर, इंदोर, कोइंबतूर यासारख्या टियर 2 व टियर 3 शहरं तुम्हाला या बजेटमध्ये चांगली घरं ऑफर करतात. शिवाय ही शहरं प्रगतिशील आहेतच, पण तुम्हाला कमी किमतीत चांगल्या सुविधाही उपलब्ध करून देतात. शिवाय मेट्रो सिटीच्या गोंधळापासून दूर तुम्हाला शांत जीवनशैली जगता येईल. पुढचा पर्याय आहे जॉईंट इन्व्हेस्टमेंट. तर 10 लाख हे बजेट पुरेसं वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली व मित्रांसोबत गुंतवणूक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचं बजेट न ताणता स्वतःच्या मालकीचं घर विकत घेऊ शकता. आता प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या गव्हर्नमेंट स्कीमबद्दल बोलूयात. फर्स्ट टाइम बायरसाठी येथे सबसिडी दिली जाते, त्यामुळे तुमचा फायनान्शियल भार कमी होऊ शकतो. स्वतःची पात्रता तपासा व अप्लाय करा. अफोर्डेबल घरांसाठी EMI आणि डाऊन पेमेंट योग्य पद्धतीने मॅनेज करणे महत्त्वाचे आहे. कमी डाऊन पेमेंट ठेवा आणि दीर्घकालीन EMI निवडा, जेणेकरून तुम्हाला मासिक हप्ता योग्य पद्धतीने भरता येईल. जर घर घेणं शक्य नसेल तर प्लॉट खरेदीचा विचार करा. लहान शहरांमध्ये 10 लाखांखालील प्लॉट सहज उपलब्ध होतात. हा एक चांगला इन्व्हेस्टमेंट ऑप्शन ठरू शकतो आणि आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर तुम्ही तुमचं ड्रीम होम बांधू शकता. डेव्हलपर ऑफर्स लक्षात ठेवा. अनेक डेव्हलपर्स सणासुदीच्या काळात व प्री लॉन्चिंग टप्प्यात मोठ्या सवलती देतात. रिसेल आणि अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी पण चांगल्या पर्याय ठरू शकतात. आणखी एक नवीन उपाय म्हणजे को लिव्हिंग प्रोजेक्ट्स. असे सामुदायिक गृहनिर्माण प्रकल्प एफोर्डेबल व उपयुक्त ठरतात. शेवटी क्राउड फंडिंग आणि रिअल इस्टेट मायक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मचा शोध घ्या. या प्लॅटफॉर्म्समुळे कमी बजेटमध्ये गुंतवणूक करणं शक्य होतं. कसं आहे, जर तुम्ही स्मार्ट विचार केलात व इनोव्हेटिव्ह पर्याय निवडलात तर 10 लाखांमध्ये घर खरेदी करणं शक्य आहे. तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.